नागरी आणि सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदीच्या निर्णयाने सहकारी बँक सभासदांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। जिल्ह्यातील 44 बँक संचालकांची आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक झाली। या बैठकीत या निर्णयाला जोरदार विरोध करण्यात आला। 100 कोटीच्या नव्या चलनाची बँकांनी मागणी केली असूनही मान्य न झाल्यास सहकारी बँक संचालकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। अशी बातमी सुरू झाली काल आणि आजपासून की ज्या 44 कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्यांना पैसे स्वीकारता येणार नाही किंवा त्यांना पैसे मिळणार नाही अशा स्वरूपाच्या बातम्या सुरू झाल्या। त्या संदर्भात चर्चा केल्यानंतर ती अतिशय चुकीची बातमी आहे। ती फक्त नाशिक जिल्हा म्हणजे NDCC बँकेला ती लागू आहे। कोऑपरेटिव्ह बँकेला पैसे स्वीकारू शकता, पैसे देऊ शकता अशा प्रकारची बातमी ही खरी आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्यांना नवीन जी करन्सी आहे ती आम्हाला उपलब्ध करून दिली पाहिजे। प्रामुख्याने ती आम्हाला दिली जात नाही, त्यामुळे नॅशनलाइज बँकेवर मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहे। आमचा काही कस्टमर हा निश्चितपणे नॅशनल बँकेचा कस्टमर आहे आणि म्हणून जर आम्हाला पैसे दिले नवीन करन्सी तर तो जो वर्ग आहे किंवा ते जे नागरिक आहे ते आमच्याकडे येतील आणि दोघांचा लोड कमी होईल अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।